गुड मॉर्निंग सर्वांना. जय एकवीर. आज पहाटे 6 वाजता उठलो आहे. त्याचं उठण्याचं कारण म्हणजे आजपासून मी जिम जॉईन केली आहे. हा माझा नवीन टार्गेट आहे. जिम जॉईन करण्याचं कारण म्हणजे थोडं मला फॅक्टीनेस माझी बॉडी झालेली, तिला रिलॅक्स करण्यासाठी मला जिम जॉईन करणं हा एकमेव उपाय होता. म्हणून मी आमच्या जवळच कळव्या नाक्या इथे जिम जॉईन केली. जिमचं नाव आहे अपोलो जिम. तर जिम 6 ते 7 मी जॉईन केलेली आहे. सकाळी जिमला जाताना काय वर्कआउट केलं ते दाखवलं नाही, हळूहळू नंतर दाखवेन. सुटलो की घरी आलो. घरी येऊन गरम पाणी पियालो. 1 ग्लास गरम पाणी पिऊन जरा फ्रेश वाटलं. मी येताना भाजी आणलेली, त्या आईला बोललो संध्याकाळी भाजी फ्रेश झालो आणि ऑफिससाठी रेडी झालो. ऑफिसला गेटअप केला. 8:30 वाजलेले होते. आता ऑफिसला जायची घाई चालू होती. लेट झालं पहिल्याच दिवशी. आईला भाजी नीट करत होती. एकविरायचं दर्शन, स्वामींचा नमस्कार, सगळं निघालो कामाला जायला. कामाला जाता जाता माझ्यासोबत एक सीन झाला. तो सीन म्हणजे असं होता, चालता चालता ना थोडा डिस्टन्स नंतर एक काका दिसले. ते पण माझ्या ब्लॉग बघत होते आणि हसत होते. त्यांना पण खूप भारी वाटलं. हाय केलं त्यांनी मला माझ्या ब्लॉगमध्ये, पण खूप भारी वाटलं. असं सपोर्ट करतात तर सगळी कळव्या नाक्याला पोचून ऑटो केली. शेअर ऑटो ठाणा स्टेशनला जायला. शेअर ऑटोमध्ये बसलो. शेअर ऑटोवाला जामच भारी होता. झटक्यात पोचवली ठाणा स्टेशनला. जेव्हा ट्रॅफिक बिफिक काय बघितलीच नाही. ठाणा स्टेशनला पोचलो. आता प्लॅटफॉर्म नंबर 6ला जाणार होतो. गेजून माझी फास्ट ट्रेन होती म्हणून पोचलो. दादर स्टेशनला पण आलो. दादर स्टेशनला आल्यावर शेअर टॅक्सीसाठी बघितलं, तर शेअर टॅक्सीला पण खूप लाईन होती. लाईनमध्ये राहिलो. टॅक्सी आली लगेच आणि हॉस्पिटलच्या फेजवर पोचलं. कॅन्टीनमध्ये गेलो, कारण की आज प्रचंड भूक लागलेली. आज वर्कआउट पण होता पहिला दिवस म्हणून. आणि आमच्या कॅन्टीनमध्ये मसाला डोसा खूप भारी भेटतो आणि रिजनेबल प्राईसमध्ये आमच्या स्टाफ लोकांना. म्हणून मी मसाला डोसा खायला घेतला. जाम जोर घेतली, पक्की भूक लागलेली मला म्हणून. नाश्ता करून झाला. तर ऑफिसजवळ जाण्याचा वेळ झालेला होता. डिपार्टमेंटमध्ये चाललेलो. डिपार्टमेंट जाता जाता एक विचार आला की अरे यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, पण लोक काय फॉलो करत नाही. लोकांना सांगायला पाहिजे आता फॉलो करायला. बाबा आता थोडं काम करून मग लंच टाईम झाला. लंच टाईममध्ये जेवायला डबे आणलेले मी, भाजी चपाती, भाजी आणि शिमला मिरचीची भाजी आणि चपाती आणलेली. ऑफिसचं काम आज या 2-3 दिवसात एवढं आहे की काय काम करतो हे शूट करायला पण टाईम नव्हता. त्याच्यामुळे खूप बिझी शेड्यूल होता माझा. सो लंच टाईम कधी झालं हेच मला समजलं नाही. मग फटाफट 1:30 वाजले आणि लंच टाईममध्ये लंच करून घेतलं, कारण की अजून भरपूर कामं होती ऑफिसची. कामं झाली आणि कधी 6 वाजले समजलंच नाही. घरी जायचा वेळ झाला. घरी जाताना पण ट्रेनला एवढी प्रचंड गर्दी होती, पण काय करणार, ट्रेनचा प्रवास. ठाणे स्टेशनला उतरलो दादरवरून आणि आता कळव्या नाक्याची रिक्षा पकडायला जाणार होतो शेअर ऑटोच्या जवळ. शेअर ऑटो मिळाली, पण शेअर ऑटोमध्ये सीट बघ कुठे मिळाली, ड्रायव्हरच्या बाजूला भारी सीट मिळाली वाली. आणि की खूप गर्दी होती, ट्रॅफिक पण भरपूर होती म्हणून. घरी आलो. 8 वाजले. बघतो तो रोहित दादू झालेला कंटिगेवाला. तो बोलतो अरे मला ब्लॉगमध्ये घेऊ नको, माझा अवतार बेकार आहे. मी बरं नको असू दे गे, माझ्या मुले फेमस होशील बरं तू. त्याला नारळी पौर्णिमेचं शूट करायचं होतं. मग रोहित दादू सगळं काम झालं, तो गेला. त्याला सोडायला गेलतो. घरी आलो परत तर बघतो तर बघू आईने काय केलं आहे. तर आई काहीतरी वड्या करायला घेतलेल्या आहे. बघतो तो 9 वाजला. आईला बोललो जेवायला घेऊ बरं आपण आता. तर आईने जेवण घेतलेलं. आज आईने भारी जेवण केलेलं. शेपूची भाजी, पोले तरी केलेली, पिट्टी केलेली कुलथाची. तर जेवायला जोर घेतली, बघितली पोला कसा झाला. पिट्टी पण भारी झाली. शेपूची भाजी घेतली खावाला, जाम भारी झाली. आणि माझं फेवरेट जेवण होतं. पालेभाज्या मला जाम आवडतात. गेलेलो तर डेली सगळं काम करायला, आपलं कचरा टाकायला गेलो खाली बिल्डिंगच्या कचरा टाकायला. तिथे कचरा टाकताना काहीतरी मॅटर झालं होतं कोणतं तरी. तेच बघता कॅमेऱ्याकडे मला लक्षच नाही गेला. घरी आलो. 10 वाजले. आता झोपायची तयारी. आईने झोपायला घेतलं. आई सिरियल बघता झोपते. मी आईचं दर्शन घेतलं. लाईट घालवली आणि बेडरूममध्ये गेलो. बेडरूममध्ये AC लावून गेलेलो. खाली चिल्ड होतं बेडरूम. सो कसा होता आजचा दिवस मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय. गुड नाईट. जय एकविरा.